नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल व्हिक्टरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इयत्ता 7वी प्रकरण 6 भौतिक राशींचे मापन या पाठांतर्गत आपण आज विविध माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या सभोवताली विविध वस्तू असतात की ज्या वस्तूंचं मापन आपल्याला करायचं असतं. आकृतीत दिसत असल्याप्रमाणे आपल्यासमोर जे काही वस्तू दिसत आहेत त्यांचं मापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या उपकरणांचा आणि वेगवेगळ्या एककांचा वापर आपल्याला करावा लागतो. तीच माहिती आज आपल्याला या भौतिक राशींचे मापन या पाठामध्ये बघायची आहे. तर आकृतीत दिसत असल्याप्रमाणे आपल्यासमोर जी काही खाद्यपदार्थ किंवा आपल्या दैनंदिन वापरातील ज्या काही वस्तू आहेत त्यांचं मापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या उपकरणांची त्याचबरोबर वेगवेगळ्या साधनांची गरज पडत असते. तर मित्रांनो, राशींचे प्रकार बघत असताना भौतिक राशी हा प्रकार आपल्याला सर्वप्रथम बघायचा आहे. त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज असं सुद्धा म्हणतो. दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि पदार्थांचे मापन केले जाते. आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या वस्तू आणि पदार्थांचं मापन करत असतो. या मापनाची गरज आपल्याला का भासली याचा आपण अभ्यास मागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. फळभाज्या, धान्य यांचं जर आपल्याला मापन करायचं असलं तर आपण त्या कशा प्रकारे करतो याची तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. वस्तुमान असेल, त्याचबरोबर द्रव पदार्थ, शरीर यांचे तापमान असेल, द्रव, स्थायू, वायू यांचे आकारमान असेल, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी मोजत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान आणि आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. आता तुमच्या मनामध्ये साहजिकच एक प्रश्न असा निर्माण झाला असेल की भौतिक राशी म्हणजे आहे तरी काय नेमकं, आणि त्याला आपण असं भौतिक राशी हे नाव का दिलं, त्याला फिजिकल क्वांटिटीज असं का म्हणतात. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या की भौतिक राशींची व्याख्या करत असताना किंवा भौतिक राशीबद्दल माहिती बघत असताना आपल्याला भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य व एकक यांचा वापर करतात. आता परिमाणाला मॅग्निट्यूड आणि मूल्याला व्हॅल्यू आणि एककाला युनिट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. मग या भौतिक राशींचं परिमाण सांगण्यासाठी आपल्याला मूल्य आणि एकक यांचीच गरज मात्र पडते. उदाहरणार्थ, स्वराली नावाची एक मुलगी दररोज 2 किलोमीटर चालते. या वाक्यामध्ये किंवा या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करताना 2 हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक वापरलेले आहे. गणितामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे उदाहरणं बघितलेले असतीलच की एकक कोणत्या गोष्टीच्या संदर्भात आपण वापरतो. स्वराली नावाची जी मुलगी आहे ती 2 किलोमीटर चालते आणि त्यामध्ये चालते म्हणजे याचा अर्थ ती अंतर चालते. म्हणजेच अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करत असताना आपल्याला जे काही 2 किलोमीटर चालते हा शब्द त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये 2 हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक वापरलेले आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच भौतिक राशीचे परिमाण सांगण्यासाठी फक्त मूल्य आणि एकक यांचाच वापर केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, यानंतर आपल्याला ज्या काही राशी बघायच्या आहेत की ज्या भौतिक राशी आहे त्यामधली पहिली राशी आपण असे बघूया. तिचं नाव आहे वस्तुमान. त्यालाच मास असंही म्हटलं जातं. वस्तुमान या राशीबद्दल बघत असताना आपल्याला सर्वप्रथम तिची व्याख्या माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर पदार्थामधील द्रवसंचयाला वस्तुमान असे म्हणतात. पदार्थामध्ये जे असंख्य कण असतात आणि पदार्थामध्ये जे काही द्रव्य असते या द्रव्याच्या संचयनालाच वस्तुमान असे म्हणतात. आणि पदार्थामध्ये नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते त्यालाच जडत्व असं सुद्धा म्हटले जातं. प्रत्येक वस्तू स्वतःहून आपली स्थिती बदलत नाही, ती स्थिती बदलण्यासाठी विरोध करत असते आणि म्हणूनच अशा या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते. वस्तुमान ही अदिश राशी आहे म्हणून जगात कुठेही गेले तरी ते बदलत नाही. मात्र वस्तुमान आणि वजन या 2 भिन्न राशी आहेत. वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात. दुकानदाराकडील 2 पारड्यांचा तराजू वापरून आपण 2 वस्तुमानांची तुलना करतो. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होतो की वस्तुमान आणि वजन ह्या एकच आहेत. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या,
वस्तुमान आणि वजन ह्या दोन भिन्न राशी आहेत. वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि जगामध्ये कुठेही आपण गेलो तरी विशिष्ट पदार्थाचे जे वस्तुमान आहे ते बदलत नाही. यानंतर वस्तुमान आणि वजन यांची तुलना करत असताना किंवा त्यांच्या संदर्भात माहिती बघत असताना आपल्या असं लक्षात येतं की वजन ही संकल्पना म्हणजे आहे तरी काय. वजन याला इंग्लिशमध्ये वेट असंही म्हणतात. ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅममध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान आहे. या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. म्हणून वजन ही सदिश राशी आहे. ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते. बघा मित्रांनो, वस्तुमान आणि वजन या दोन संकल्पना ज्यांच्या क्लिअर असतील त्यांना समोरच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये याचा खूप फायदा होतो. कारण डब्ल्यू म्हणजे वेट आणि वेटचं सूत्र आहे मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच W=mg. म्हणजे याचा अर्थ असा की वजन बरोबर वस्तुमान गुणेला गुरुत्वीय बल. म्हणजेच वजन आणि वस्तुमान या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजेच वस्तुमान ही अदिश राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे. आता ज्याप्रमाणे अगोदर आपण सदिश राशीबद्दल माहिती बघितली, आता आपण अदिश राशीबद्दल माहिती बघूया. त्याला स्केलार क्वांटिटी असे म्हणतात. केवळ परिमाणांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर, 101 फॅरनहीट ताप इत्यादी जे उदाहरणं आपण बघतो आहोत याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय दिसतं तर परिमाणाच्या साहाय्याने व्यक्त होणाऱ्या राशी दिसतात. त्यामध्ये फक्त एक मूल्य दिलेलं आहे, जसं की 2 हे मूल्य आहे आणि एकक वापरलेलं आहे किलोमीटर. 101 हे मूल्य आहे आणि एकक वापरलेलं आहे फॅरनहाइट. अशा प्रकारे केवळ परिमाणांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त होणारे ज्या राशी आहेत त्यांना अदिश राशी असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजे. यानंतर सदिश राशी त्यालाच आपण वेक्टर क्वांटिटी असेही म्हणतो. यामधील अदिश राशी आणि सदिश राशी यांचा तुलनात्मक अभ्यास आपण या ठिकाणी करतो आहोत. परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. आता अशा काही राशी असतात की ज्या पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते आणि त्या म्हणजे परिमाण आणि दिशा. जसं उदाहरणार्थ विस्थापन ही एक संकल्पना आपल्याला माहीत आहे. विस्थापन ही राशी व्यक्त करत असताना आपल्याला परिमाण तर सांगावेच लागते, परंतु कोणत्या दिशेने विस्थापन झालं हे सुद्धा आपल्याला सांगावं लागतं. म्हणजेच विस्थापन या संकल्पनेचं स्पष्टीकरण देत असताना आपल्याला परिमाण आणि दिशा या दोन्हीही सांगाव्या लागतात. याला सदिश राशी असे म्हणतात. वेगसुद्धा तसाच. वेग सांगत असताना आपल्याला परिमाण तर सांगावं लागतंच, परंतु कोणत्या दिशेने तो वेग मार्गक्रमण चालू आहे त्याचं ते सुद्धा आपल्याला सांगावं लागतं. अशा या विस्थापन आणि वेग या सदिश राशी आहेत आणि आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेला झालं, म्हणजेच 20 किलोमीटर हे तर परिमाण झालं, परंतु उत्तर दिशा हे दिशेचं एक त्यातून आपल्याला बोध झाला. याचाच अर्थ असा की विस्थापनाचा उल्लेख करत असताना किंवा स्पष्टीकरण देत असताना आपल्याला परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टीची आवश्यकता भासली. मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान 500 किलोमीटर प्रति तास आणि त्याचबरोबर मुंबईच्या दिशेने म्हणजेच परिमाण आणि दिशा या दोन्ही संकल्पनेचा वापर आपल्याला केलेला दिसून येतो. अशा प्रकारे सदिश राशीबद्दल आपल्याला माहिती सांगता येईल. आता आपल्या डोक्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करायचा आहे, जरा आपल्याला डोकं चालवायचं आहे की वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुववृत्तावर सर्वात कमी का राहील. याचा संबंध एक थोडीशी हिंट आपण देऊया की याचा संबंध गुरुत्वाकर्षणाच्या संकल्पनेसोबत आहे. वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्र सपाटीपेक्षा कमी का राहील याचा सुद्धा संबंध गुरुत्वीय बलासोबत आहे. मित्रांनो, या दोन प्रश्नांबद्दल तुम्हाला स्वतःशी चर्चा करायची आहे.
तुमच्या वर्ग शिक्षकासोबत सुद्धा चर्चा करायची आहे आणि या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. यानंतर वस्तुमान, वजन, अंतर, वेग आणि तापमान इत्यादी भौतिक राशींचे मोजमाप करत असताना एकाच एककाचा वापर करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं की वस्तुमानही आपण किलोमध्ये मोजूया, वजनही किलोमध्ये मोजूया, अंतरही किलोमध्ये मोजूया, वेगही किलोमध्ये मोजूया किंवा तापमान पण किलोमध्ये मोजूया, शक्य आहे का हे? नाही मित्रांनो. तर एकाच एककाचा वापर आपल्याला करता येणार नाही, कारण दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो. भौतिक राशी ह्या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते आणि म्हणून वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार निरनिराळी एकके वापरलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वस्तुमान मोजण्यासाठी आपण किलोग्रॅम हे एकक वापरूया. वजनसुद्धा आपण किलोग्रॅममध्ये मोजतो. अंतर मोजत असताना मीटर प्रति सेकंद, मीटर, किलोमीटर. अंतर मोजत असताना वेगवेगळ्या एककांचा जसं सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर अशा परिमाणांचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि वेग मोजत असताना मीटर प्रति सेकंद, किलोमीटर प्रति सेकंद, किलोमीटर प्रति तास अशा एककांचा वापर करतो. तापमान मोजत असताना अंश सेल्सिअस, फॅरेनहाइट अशा एककांचा वापर आपण करतो. म्हणजेच वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना वेगवेगळे एकके वापरतात. आणखीन एक तुमच्या डोक्याला, तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी काही प्रश्न किंवा काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असतं. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्हीही ठिकाणी सारखेच असते. मित्रांनो बघा की आपण पृथ्वी या ग्रहावर राहत असताना पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह आहे. म्हणजेच चंद्र आणि पृथ्वी यांची जर तुलना आपण केली तर चंद्र हा पृथ्वीपेक्षा लहान आहे. साहजिकच चंद्राचे गुरुत्वीय बल पृथ्वीपेक्षा कमी आहे. तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरणारच. याचं कारण आपण बघितलं की W=mg म्हणजेच वजन बरोबर वस्तुमान गुणिला गुरुत्वीय बल. आता ज्यावेळेस आपण चंद्रावर जाऊ, चंद्रावर गेल्यानंतर जे आपलं वजन आपल्याला मोजायचं असेल तर वस्तुमानाला आपल्याला गुरुत्वीय बलाने गुणावं लागेल. साहजिकच चंद्राचं गुरुत्वीय बल कमी असल्यामुळं चंद्रावर आपलं वजन कमी भरेल. मात्र तेच आपण जर पृथ्वीवर येऊन आपलं वजन परत केलं तर पृथ्वीवर आपलं वजन जास्त भरेल. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी बदलणार नाही, ही या ठिकाणी तुम्ही नोंद घ्यावी. आता स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे प्रमाणित मापन काय याबद्दल आपण माहिती बघूया. मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते आणि या मापांनाच प्रमाणित एकके असे म्हणतात. म्हणजेच काय की आपल्याला एखादी गोष्ट मोजायची असेल, ती जर तिचं मापन आपल्याला करायचं असेल तर ते मोजण्यासाठी प्रमाणित मापं आपल्याला लागतात. आता ही प्रमाणित मापं म्हणजे काय किंवा त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर प्रचलित मापन पद्धती कोणत्या आहेत? तर बघा, प्रचलित मापन पद्धती 2 प्रकारच्या, MKS पद्धती आणि CGS पद्धती. MKS पद्धतीचं नाव तर M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. तर MKS पद्धतीमध्ये लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये आणि काळ सेकंदामध्ये मोजतात आणि म्हणूनच तिचं नाव MKS पद्धती असं पडलेलं आहे. CGS पद्धती यामध्ये मात्र लांबी C म्हणजे सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान G म्हणजे ग्रॅममध्ये आणि टाईम म्हणजे वेळ हा S म्हणजे सेकंदामध्ये मोजतात. अशा प्रकारे प्रचलित मापन पद्धतीच्या 2 प्रकार आपण या इयत्तेमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये MKS पद्धती आणि CGS पद्धती. MKS मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान आणि काळ ह्या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्याचा उपयोग करून इतर राशींचे मापन करता येते. अशा प्रकारे या प्रचलित मापन पद्धतीबद्दल आपण माहिती पाहिली.